तुमच्यासाठी आलेलं स्थळ डॉमिनंट आहे का नाही हे लग्नाआधी कसं ओळखायचं मी सांगतो. सपोज तुमची फॅमिली अशी आहे की ज्यांना आहेर ही गोष्ट देणं आणि घेणं दोन्ही खरंच आवडत नाही. तुम्ही ते देतानाही अनकम्फर्टेबल होतात आणि घेतानाही अनकम्फर्टेबल होतात. आता समोरची फॅमिली अशी आहे ज्यांचे छोटे मोठे कार्यक्रम, छोटे मोठे सणवार, इव्हन कॅज्युअल भेटी सुद्धा आहेर देणं घेण्याशिवाय पूर्णच होत नाहीत. मी आहेर देणं घेणं चुकीचं हे म्हणत नाहीये, पण त्याच्यामुळे काय होतं, एक नकळत स्पर्धा चालू होती. त्यांनी आपल्याला काय दिलं आणि आपण त्यांना काय द्यायचं, ह्याच्यातून रुसवे फुगवे एक प्रकारचं कोल्ड वॉर चालू होतं आणि फायनान्शियल बर्डन पडतं ते वेगळंच. आता या सिच्युएशन मध्ये काय करायचंय, त्या समोरच्या फॅमिलीला फक्त शांतपणे सांगायचंय की आम्हाला आहेर देणं घेणं दोन्ही आवडत नाहीये, तुम्ही आम्हाला नाही दिलं तरी आम्हाला राग येणार नाहीये, आपण आपलं नातं प्रेमाने घट्ट करूयात, भेटवस्तू आहेर उपचार हे शक्यतो टाळूयात, हे सांगून बघा. आता ह्याच्यानंतर तुम्हाला फक्त ऑब्झर्व्ह करायचंय. त्यांनी जर का समजून घेतलं तर उत्तम आहे, कारण तुमचं नातं म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर उभं राहणार आहे. पण समजा नाही घेतलं समजून, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की त्या फॅमिलीला नात्यापेक्षा त्यांचे नियम जास्त महत्वाचे आहेत आणि हेच नियम भविष्यात तुमचं नातं कंट्रोल करणार आहेत. हेच असतं सटल डॉमिनन्स म्हणतात ना, हेच असतो. आणि हे जर का तुम्ही आधीच ओळखलं तर पुढच्या बऱ्याच गोष्टी सोप्या होतात.